पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भाजप आक्रमक झालेली आहे। महत्त्वाची बातमी, किसनराव जोरवेकरांच्या विरोधात चाळीसगावमध्ये भाजपचं ठिय्या आंदोलन सध्या सुरू झालंय। चाळीसगाव मधला प्रकार, पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भाजप या आक्रमक झालेली आहे। किसनराव जोरवेकरांच्या विरोधात चाळीसगावमध्ये भाजपकडून ठिय्या आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात भाजप ही चांगलीच आक्रमक झालेली आहे। खेमचंद कुमावत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। खेमचंद, नेमकं काय घडलंय? पद्धतीने काहीतरी हे करायचं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। मंगेश दादा तर पवार गटाच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात भाजप ही चांगलीच आक्रमक झालेली आहे। भाजपकडून ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। चाळीसगावमध्ये पवार गटाच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। किसनराव जोरवेकरांच्या विरोधात चाळीसगावमध्ये भाजपकडून ठिय्या आंदोलन सध्या केलं जात आहे। खेमचंद आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। खेमचंद, नेमकं कारण काय या आंदोलनामागचं? वृषाली, आपण बघू शकतो की चाळीसगावमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी करून याच ठिकाणी धरणे आंदोलन सुरू होते आणि त्या धरणे आंदोलनातला एक वादग्रस्त व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। आपण बघू शकतो की नाव न घेता त्या ठिकाणी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना जोरवेकर म्हणून या ठिकाणी एक पदाधिकारी आहे पवार गटाचा, त्या ठिकाणी त्यांनी गोळ्या मारण्याच्या भर रस्त्यात धमक्या दिलेल्या होत्या आणि त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण जे आहे भाजपचे कार्यकर्ते असतील, आमदार मंगेश चव्हाण यांचे समर्थक असतील, ते या ठिकाणी चाळीसगावमध्ये आक्रमक झालेले आहे। आपण बघू शकतो की चाळीसगावमध्ये या ठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकतो की प्रमुख मागणी आहे की त्या आंदोलनामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा, ज्यांनी ते वक्तव्य केलं होतं त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा। आपण बघू शकतो की कार्यकर्ते त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आक्रमक झालेले आहे आणि प्रमुख मागणी आहे की त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी। वृषाली, नक्कीच धन्यवाद खेमचंद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पवार गटाच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे।